इंग्लिश इझी या चॅनलमध्ये मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, आपण स्पोकन इंग्लिशची एक सिरीज सुरू केलेली आहे आणि त्या सिरीजमध्ये मित्रांनो हा आपला तिसरा लेसन किंवा तिसरा व्हिडिओ आहे. आणि या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण स्पोकन इंग्लिशसाठी सहाय्यकारी क्रियापद, ज्याला आपण हेल्पिंग वर्ब या नावाने सुद्धा ओळखतो, त्याचा कसा वापर केला जातो याच्यावर चर्चा करणार आहे. मित्रांनो, ही जी हेल्पिंग वर्ब्स आहेत, ही हेल्पिंग वर्ब्स बऱ्याच वेळेला तुम्ही बघितली असतील. ही जी सुरुवातीची डू डज डीड आहे मित्रांनो, ती टू डूची रूप आहे. त्याच्यानंतर एम इज आर ही टू बीची रूप आहे. त्याच्यानंतर हॅव हॅज हॅड ही टू हॅवची रूप आहे. तसेच वॉज वेअर शाल विल ही सुद्धा टू बीची रूप आहे. तर ही जी मित्रांनो रूप आहेत, ही रूप आपल्याला वाक्यामध्ये नेमकी वापरली कशी जातात आणि कुठल्या कर्त्यानंतर कुठलं रूप वापरलं जातं हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. कारण मित्रांनो, यानुसारच आपल्याला स्पोकन इंग्लिशमध्ये वाक्य तयार करावे लागतात आणि ती बोलावी लागतात किंवा आपल्या कम्युनिकेशनमध्ये यूज करावी लागतात. तर नेमक्या या कर्त्यानंतर कोणती क्रियापदे घेतली जातात हे मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यामुळं व्हिडिओ पूर्ण करा, पूर्ण बघा, की जेणेकरून तुम्हाला या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित समजतील. मित्रांनो, हा जो पहिला कर्ता आहे आय, हा पहिला कर्ता जो आहे तो एक एकवचनी कर्ता आहे आणि त्यामुळं तो एकवचनी कर्ता एकवचनी क्रियापदासाठी वापरला जातो. डू डज डीडच्या बाबतीत जर विचार केला मित्रांनो, तर आय नंतर डू आणि आय नंतर डीडचा सुद्धा वापर केला जातो. आणि या दोन शब्दाचा अर्थ आय डू म्हणजे मी करतो, आय डू मी करतो, आणि आय डीड म्हणजे मी केलं, अशा प्रकारचा याचा अर्थ होतो मित्रांनो. आय वरून आय जर आपल्याला डू डज डीडच्या बाबतीत वापरायचं झालं मित्रांनो, तर ते आपण डू पूर्वी आणि डीड पूर्वी वापरू शकतो, ज्याचे अर्थ आय डूचा अर्थ मी करतो आणि आय डीडचा अर्थ मी केलं अशा प्रकारचा होतो. डज जर मित्रांनो आपल्याला वापरायचं झालं तर डज मित्रांनो आपल्याला ही शी आणि इट नंतर वापरायला येतं किंवा आपण वापरू शकतो. तर ते कसं वापरायचं बघा. ही डज म्हणजे तो करतो. त्याच्यानंतर शी डज म्हणजे ती करते. ओके. इट डज याचा अर्थ मित्रांनो ते करते. म्हणजे अशा प्रकारे मित्रांनो आपण डजचा वापर ही शी आणि इट नंतर करू शकतो, जे आपण या पद्धतीनं किंवा या स्वरूपात बघण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे नेमकं कोणत्या कर्त्यानंतर कोणतं क्रियापद वापरलं जातं आणि त्याचा अर्थ काय होतो हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, दे, वी, यू हे जे सर्वनाम आहेत, या सर्वनामानंतर डू डज डीड मधलं कोणतं क्रियापद वापरलं जातं हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. दे डू मित्रांनो, दे डूचा अर्थ होतो ते करतात, ते करतात. आपण जर वी डू असं घेतलं, वी डू, तर आम्ही करतो असा याचा अर्थ होतो, आम्ही करतो. आणि जर आपण इथं यू डू असं घेतलं तर तू करतोस किंवा तू करतो असा याचा अर्थ होतो. मित्रांनो, ही फक्त शॉर्ट सेंटेन्सेस आहेत. तुम्ही याच्यामध्ये बदल करून याचं मोठं वाक्य बनवू शकता. तुम्हाला जी क्रिया करायची आहे त्या क्रियेचा उल्लेख तुम्ही इथं करू शकता. जी क्रिया तुम्हाला करायची आहे, ओके, त्या क्रियेचा उल्लेख तुम्ही इथं करू शकता. दे डू वर्क असं जर वाक्य केलं तर ते काम करतात, फक्त ते करतात याच्यामध्ये किंवा करता आणि या क्रियापदाच्या मध्ये मराठीमध्ये तो शब्द येणार आहे. फॉर एक्झाम्पल, दे डू वर्क असं जर वाक्य असेल, दे डू वर्क, तर मित्रांनो इथं त्याचं जे ट्रान्सलेशन आहे मराठीमध्ये ते काम करतात या स्वरूपात होईल. म्हणजे मोठी वाक्य सुद्धा तुम्ही याचा आधार घेऊन बनवू शकता, हे लक्षात ठेवा. तर हे झालं मित्रांनो डू डज डीडच्या बाबतीत. आता एम इज आरचा वापर कसा केला जातो तो बघा. आय एम ज्याचा अर्थ मित्रांनो मी आहे असा घेतला जातो. आय एम म्हणजे मी आहे, ओके. त्याच्यानंतर इजचा जर वापर करायचा म्हटलं मित्रांनो तर तो ही, शी आणि इट नंतर केला जातो, ज्यामध्ये ही इजचा अर्थ तो आहे.
त्याच्यानंतर शी इजचा अर्थ ती आहे. ओके, इट इजचा अर्थ ते आहे. अशा प्रकारे घेतला जातो. तर आय हा एक नियमच आहे मित्रांनो की प्रेझेंट टेन्समध्ये आय नंतर एमच वापरलं जातं. कळालं? त्या ऐवजी आपण दुसरा कुठलाही वर्ब यूज करू शकत नाही. ज्यावेळेला आपण एखादी गोष्ट आहोत असं सांगत असतो त्यावेळेला आपल्याला आय नंतर एमचाच वापर करावा लागतो. आणि याच्यापेक्षा मोठं जर वाक्य तुम्हाला करायचं असेल तर समजा आय एम अ डॉक्टर, म्हणजे मी डॉक्टर आहे, आय एम अ डॉक्टर. जो शब्द किंवा ज्या प्रकारचं वाक्य तुम्हाला तयार करायचं आहे ते फक्त तुम्हाला याच्या पुढे ऍड करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, आय एम अ डॉक्टर, ही इज अ डॉक्टर, शी इज अ डॉक्टर, इट इज. आता इट जनरली मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की हे न्यूटर नाउनसाठी वापरलं जातं. त्यामुळे याचा अर्थ न्यूटर असा होतो. त्याचा अर्थ ते या प्रकारे घेतला जातो. फॉर एक्झाम्पल, ते बाळ आहे किंवा ते गाढव आहे. ओके, या पद्धतीने हा अर्थ घेतला जातो. त्यामुळे त्या प्रकारचं वाक्य तुम्ही इथे तयार करू शकता. तर हे झालं आय, ही, शी आणि इटच्या बाबतीत. आता दे, वी आणि यूच्या बाबतीत याचा कसा वापर केला जातो बघा. दे, ओके, दे जर असेल तर त्यानंतर आपल्याला आर वापरावं लागतं. आता दे आरचा अर्थ होतो ते आहेत. मित्रांनो, न्यूटरसाठी वापरलं जाणारं ते आणि अनेक वचनीसाठी वापरलं जाणारं ते याच्यामध्ये खूप फरक आहे. त्यामुळं कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. वी आर म्हणजे आम्ही आहोत. आम्ही आहोत. वी आर, आम्ही आहोत. जर तुम्हाला यूचं वाक्य तयार करायचं असेल मित्रांनो किंवा यूशी रिलेटेड सांगायचं असेल तर यू आर. यू आर म्हणजे तू आहेस. ओके, यू आर म्हणजे मित्रांनो तुम्हाला मोठं जर वाक्य तयार करायचं असेल, फॉर एक्झाम्पल असं म्हटलं, यू आर ए स्टुडंट. ओके, यू आर ए स्टुडंट म्हणजे तू स्टुडंट म्हणजेच तू विद्यार्थी आहेस. मित्रांनो, या प्रकारे तुम्हाला मोठं जर वाक्य तयार करायचं असेल तर तुम्ही करू शकता, नो प्रॉब्लेम. फक्त तुम्हाला जो ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट त्याच्या पुढे ऍड करावा लागेल. आपण इथं शॉर्टमध्ये का बघतोय, कारण तुम्हाला जी पहिली प्रोसेस आहे ज्यामध्ये कर्ता आणि सहीकारी क्रियापद वापरलं जातं ते कळणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, डू, डज, डीड आपण बघितलं, एम, इज, आर बघितलं. तर हॅव, हॅज आणि हॅड कसं वापरलं जातं बघा मित्रांनो. फॉर एक्झाम्पल, आय असेल तर त्यानंतर आपल्याला हॅव वापरावं लागतं. ओके, दे साठी सुद्धा आपण हॅव वापरू शकतो, वी साठी वापरू शकतो, यू साठी वापरू शकतो. ओके, मात्र ही, शी, इट हे जर शब्द असतील किंवा हे प्रोनाउन असतील तर त्यासाठी आपल्याला हॅजचा वापर करावा लागतो. आणि हॅड जे आहे ते मित्रांनो आपण सगळ्यांसाठी वापरू शकतो. हॅडशी रिलेटेड तसा काही नियम नाहीये. म्हणजे आय हॅड, दे हॅड, वी हॅड, यू हॅड, ही हॅड, शी हॅड आणि इट हॅड ते आपण बघूयाच. आता आय हॅव मित्रांनो याचा अर्थ मराठीमध्ये होतो माझ्याकडे आहे. ओके, माझ्याकडे आहे म्हणजे तुम्हाला वाक्य तयार करत असताना काही अडचण नाही. आय हॅव अ पेन असं जर वाक्य असेल तर माझ्याकडे पेन आहे असा त्याचा सरळ सरळ मराठी अर्थ होईल. तर हे झालं आय हॅव. मित्रांनो, दे जर असेल, दे हॅव असं जर वाक्य असेल तर याचा अर्थ होतो त्यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे आहे. मग त्यांच्याकडे जी गोष्ट आहे त्याचा उल्लेख तुम्ही इथं करू शकता. जर आपल्याला वी हॅव असं म्हणायचं असेल तर त्याचा अर्थ होतो मित्रांनो आमच्याकडे आहे. आमच्याकडे आहे असा त्याचा अर्थ होतो. त्याऐवजी आपल्याला जर यू वापरायचं असेल मित्रांनो, जर यू आपण इथं वापरलं, यू हॅव असं जर वापरलं तर त्याचा अर्थ होतो मित्रांनो तुझ्याकडे आहे. तुझ्याकडे आहे. अशा प्रकारे मित्रांनो हॅव आणि हॅजचा वापर तुम्ही या कर्त्यानंतर या प्रकारे करू शकता. जर तुम्हाला हॅड वापरायचं असेल तर ते हॅड तुम्ही या सगळ्यांच्या बाबतीत वापरू शकता मित्रांनो. फॉर एक्झाम्पल, आय हॅड ज्याचा अर्थ होतो माझ्याकडे होते. ओके, कारण हॅड हा पास्ट टेन्सशी रिलेटेड वर्ड आहे ज्याचा अर्थ होता, होती किंवा होते असा होतो. माझ्याकडे होते. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो जर आपण दे हॅड असं जर वापरलं तर त्याचा अर्थ होतो त्यांच्याकडे होते. वाक्याचे अर्थ कसे बदलतात बघा मित्रांनो, आणि हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि हे तेव्हाच लक्षात येत आहे तुमच्या ज्यावेळेला तुमचं याच्याशी रिलेटेड अगदी व्यवस्थित प्रॅक्टिस असणार आहे. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो वी हॅड असं जर आपण वापरलं, वी हॅड तर त्याचा अर्थ होतो आमच्याकडे होते. आमच्याकडे होते म्हणजे बघा
अशा प्रकारे वाक्याचे अर्थ बदलू शकतात आणि ते अर्थ डिपेंड करतात. कशावर डिपेंड करतात? त्या वाक्याचा कर्ता काय आहे याच्यावर डिपेंड करतात. तर वी पर्यंत आपण वाक्य बघितले. याच्यानंतर मित्रांनो जर तुम्हाला तुझ्याकडे होतं असं म्हणायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला यू हॅड वापरावं लागतं. म्हणजे काय? तुझ्याकडे होतं. फॉर एक्झाम्पल आपल्याला असं म्हणायचं असेल की तुझ्याकडे फोन होता. ओके, तुझ्याकडे होता. ओके, यू हॅड अ फोन. जर तुम्ही इथं फोन ऍड केलं तर त्याचा मराठी अर्थ होईल तुझ्याकडे फोन होता. म्हणजे या प्रकारे जर तुम्हाला वाक्य वाढवायचं असेल तरी सुद्धा तुम्ही वाढवू शकता. जर ही हॅड असं वाक्य असेल तर याचा अर्थ होतो मित्रांनो त्याच्याकडे होतं, त्याच्याकडे होतं किंवा होता, होती. ओके, असं काहीही करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर तुम्हाला जर शी हॅड म्हणायचं असेल तर सरळ सरळ याचा अर्थ होतो तिच्याकडे होतं, तिच्याकडे होतं, 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 होती किंवा होते. ओके, त्याच्यानंतर जर इट हॅड जर तुम्हाला म्हणायचं असेल मित्रांनो तर त्याकडे होतं. इट हॅड त्याकडे, त्याकडे होतं किंवा होता, होती, होते. या प्रकारे काही तुम्ही यूज करू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो वॉज आणि वेअर ही सुद्धा टू बीची रूपाची पास्टमध्ये यूज केली जातात. याच्यामध्ये जो वॉज आहे मित्रांनो तो वॉज आय, ही, शी, इट नंतर वापरला जातो. तर वेअर दे, वी, यू यानंतर यूज केला जातो. अनेक वचनी कर्त्यानंतर सुद्धा त्याचा वापर केला जातो. हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. आता आय वॉज चा अर्थ होतो मित्रांनो मी होतो, मी होतो, मी होतो असा याचा अर्थ घ्यायचा मित्रांनो. त्याच्यानंतर ही वॉज हा जर शब्द आपण घेतला तर तो होता. आता तो काय होता हे आपण पुढे ऍड करू शकतो, नो प्रॉब्लेम. शी वॉज म्हणजे काय मित्रांनो ती होती, ती होती. फॉर एक्झाम्पल आपल्याला असं म्हणायचं असेल ती आजारी होती. ओके, तर शी वॉज आपल्याला जो ऑब्जेक्ट ऍड करायचा आहे किंवा जो काही शब्द ऍड करायचा आहे तो आपण त्याच्यानंतर ऍड करू शकतो. शी वॉज इल ती आजारी होती. फक्त आजारी शब्द आपल्याला ती आणि होतीच्या मध्ये ऍड करावा लागेल. मित्रांनो इंग्रजीमधली सेंटेन्स कन्स्ट्रक्शन आणि मराठीमधली सेंटेन्स कन्स्ट्रक्शन याच्यामध्ये फरक असतो. त्यामुळे तो फरक लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. इट वॉज ते होतं असा याचा अर्थ घेतला जातो. आता हे झालं वॉचशी रिलेटेड. वेअरचा अर्थ वाक्यामध्ये कसा होतो बघा मित्रांनो. दे वेअर, दे वेअर म्हणजे ते होते, ते होते. ओके, त्याच्यानंतर वी वेअर आम्ही होतो, वी वेअर आम्ही होतो. फॉर एक्झाम्पल आपल्याला असं म्हणायचं वी वेअर रेडी आम्ही तयार होतो. अशा प्रकारे तुम्ही वाक्य वाढवू शकता, नो प्रॉब्लेम. यू वेअर, यू वेअर म्हणजे तू होता, तू होता. यू वेअर तू तिथे होता, यू वेअर देअर म्हणजे अशा प्रकारे जर मोठं वाक्य करायचं असेल तरी सुद्धा आपण करू शकतो, नो मॅटर. हे झालं वॉज आणि वेअरशी रिलेटेड. आज शेवटची जी गोष्ट आहे मित्रांनो ती म्हणजे शाल आणि विल ज्याचा फ्युचर टेन्समध्ये यूज केला जातो. तर त्याचा अर्थ वाक्यामध्ये कसा घेतला जातो बघा मित्रांनो. हे जे शाल आहे ते फक्त आय आणि वी नंतर आपण वापरू शकतो. हा एक नियम आहे पण जास्त करून तो फॉलो केला जात नाही कारण बऱ्याचदा आय विल असं सुद्धा म्हटलं जातं. पण जो रूल आहे एक्झॅक्ट तो असा आहे की आय नंतर शालचाच यूज करायला हवा, पण तो केला जात आहे तिच्याऐवजी किंवा विलचा वापर केला जातो. तर त्या पद्धतीनं तुम्हाला करायचं असेल नो प्रॉब्लेम. पण जर तुम्हाला परफेक्ट किंवा करेक्ट यूज करायचं असेल तर तुम्ही आय नंतर शक्यतो शाल वापरा. ओके, आय नंतर शाल वापरा. आता या आय शालचा वापर होतो मी करेन. वी शाल जर आपण घेतलं तर त्याचा अर्थ होतो आम्ही करेन, आम्ही करेन. फॉर एक्झाम्पल आपल्याला असं म्हणायचं असेल आम्ही काम करेन, वी शाल वर्क. म्हणजे तुम्हाला जर वाक्य वाढवायचं असेल तर तुम्ही या पद्धतीनं वाढवू शकता. आणि विलचा वापर इतर सगळ्या कर्त्यानंतर तुम्ही करू शकता. फॉर एक्झाम्पल दे विल मित्रांनो याचा अर्थ होतो ते करतील, ते करतील. त्याच्यानंतर वी विल असं जर म्हटलं मित्रांनो तर याचा अर्थ होतो आम्ही करेल, आम्ही करेल. आणि वी विल जर यू विल जर आपण मित्रांनो घेतलं तर त्याचा अर्थ होतो तू करशील, तू
करशील. या प्रकारे मित्रांनो आपण हे करते आणि ही सहाय्यकारी क्रियापदं वापरून अशी छान प्रकारची वाक्य तयार करू शकतो, बनवू शकतो आणि त्याचा आपल्या कम्युनिकेशनमध्ये सुद्धा यूज करू शकतो. हे इतकं सोपं आहे मित्रांनो. फक्त तुम्ही जर स्टेप बाय स्टेप गेला तर तुम्हाला इंग्रजी बोलणं अजिबात अवघड नाही आहे मित्रांनो. फक्त तुम्ही या स्टेप्स फॉलो करणं खूप गरजेचं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, हा होता आजचा आपला व्हिडिओ, ज्यामध्ये आपण स्पोकन इंग्लिशसाठी सहाय्यकारी क्रियापदांचा म्हणजेच हेल्पिंग वर्ब्सचा कसा वापर केला जातो याच्यावर चर्चा केली. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो, कारण या प्रकारची भरपूर व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आणि ही जी आपली स्पोकन इंग्लिशची सिरीज आहे ही सिरीज अशी सुरू राहणार आहे. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.